तारीख होती अर्थातच 3 जून 2006. या दिवशी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली. त्यांचा निकाल का लागला आणि पद्मसिंह पाटील निर्दोष मुक्त झाले. पण त्यांच्या निर्दोष मुक्ततेमागे कुठंतरी शरद पवार यांची मेहरबानी आहे असं आपण का बरं म्हणतोय? आपल्याला माहिती असेल की हे तसेच चुलत बंधू होते. यांच्यामध्ये सुरुवातीला शक्य होतं, पण राजकीय वर्चस्वाची लढाई यांच्यामध्ये तीव्र झाली. व्यावसायिक आणि राजकीय वर्चस्वातून यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं ते 2002ला. त्यानंतर 2004ची विधानसभेची निवडणूक लागले. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा आघाडीचं सरकार होतं आणि या दोघांनाही राजकीय महत्वाकांक्षा झपाट्याने वाढली होती. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे जवळचे होते. त्यांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवायला त्यांचं सुरू होतं, पण आघाडी असल्या कारणानं काँग्रेसमध्ये असलेल्या पवनराजे यांना स्पेस मिळत नव्हता. पण त्यांनी आपल्या चुलत भावाच्या विरोधात 2004ला विधानसभेच्या मैदानामध्ये ते उतरले आणि पद्मसिंह पाटील यांना अक्षरशः नाकीनं मानलं. त्या निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटील हे 100-200 मतांनी विजयी झाले. त्यावेळेस सुद्धा पद्मसिंह पाटील यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले. पण यांच्यामधलं राजकीय वर्चस्व आणि वितुष्ट जोमाने वाढायला लागलं होतं. आता तारीख होती आपण म्हणल्याप्रमाणे 3 जून 2006. मुंबईतलं आपलं काम आटोपून पवनराजे निंबाळकर हे आपल्या घरी म्हणजेच धाराशिवला परतत होते. मात्र कळंबोली या ठिकाणी त्यांचा काहीतरी जमिनीचा व्यवहार होता. त्या व्यवहाराची चौकशी त्यांना करायची होती, म्हणून त्यांनी त्यांची कार त्या ठिकाणी थांबवली. पण त्यांना काही माहीत नव्हतं की त्या ठिकाणी आधीच दोघंजण दबा धरून बसले होते. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्याने त्यांना गाडीची काच खाली करायला लावली. चौकशीचा बहाणा सांगितला आणि काच खाली केल्याबरोबर त्यांच्यावर अंधाधुंद अशा गोळ्या घातल्या गेल्या आणि याच गोळीबारामध्ये पवनराजे निंबाळकर आणि समद काजी जो त्यांचा ड्रायव्हर होता हे दोघे जागीच ठार झाले. आता या घटनेला जवळपास 20 वर्ष झाली. पण त्यानंतर खटला या महाराष्ट्रामध्ये सुरू होता. स्थानिक पोलीस त्या ठिकाणी तपास करत होते. पण पवनराजे यांचं सगळे अंत्यविधी वगैरे झाले आणि त्याला पद्मसिंह पाटील यांचं घराणं देखील उपस्थित होतं आणि कुणाला तरी वाटलं की आता वितुष्ट संपलं. पण लगेच 8 दिवसाच्या आतच पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी, त्यांची मुलं म्हणजेच ओमराजे आणि त्यांचे दुसरे बंधू यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी डायरेक्ट पद्मसिंह पाटील यांचं नाव घेतलं आणि तिथून हे वितुष्ट आणखी निर्माण झालं. पण चौकशी सुरू होत असतानाच 2-3 वर्ष गेली. परंतु कुठेतरी पवनराजे निंबाळकर यांच्या घराण्याला म्हणजे त्यांची पवनराजे यांची पत्नी आणि हे सध्याचे ओमराजे वगैरे यांना कुठेतरी संशय येत होता. कारण त्यावेळेस पद्मसिंह पाटील हे होम मिनिस्टर होते आणि सरकार त्या ठिकाणी आघाडी म्हणजे काँग्रेस एनसीपीचं होतं. त्यामुळे 2006 नंतर 7, 8, 9 हे 3 वर्ष गेली आणि त्यानंतर राजे निंबाळकर या कुटुंबानं त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये अपील दाखल केले आणि याचा तपास सीबीआय मार्फत व्हावा अशी मागणी केली आणि मग त्यांनीही त्यांची मागणी मंजूर केली आणि हे प्रकरण सीबीआयकडे शिफ्ट झालं. मग सीबीआयनं त्या ठिकाणी तपास करायला सुरुवात केली आणि त्यांनी पद्मसिंह पाटील यांना उचललं. जून महिन्यामध्ये म्हणजेच 2009च्या जून महिन्यामध्ये त्यांनी पद्मसिंह पाटील यांना अटक केली खरे, पण अगदी 3-3.5 महिन्याच्या आतच पद्मसिंह पाटील हे त्यांना जामीन मंजूर झाला आणि ते बाहेर आले. त्यावेळेस देखील आघाडीचं सरकार आहे आणि गृह खात्यावर पोलिसांवर सरकारचा दबाव आहे असा आरोप हे राजे निंबाळकर कुटुंब करत होते. त्यानंतर ते जामिनावर आहेत. सीबीआयनं तपास केला, आरोपपत्र दाखल केले आणि मुंबईतल्या सीबीआय कोर्टामध्ये याची सुनावणी सुरू झाली. त्याला जवळपास 20 वर्ष सुनावणी झाली आणि काल न्यायालयानं निकाल दिला. पण न्यायालयानं जे सांगितलं त्यावरच आपण जे सांगितलं की याच्यामध्ये शरद पवार यांची मेहरबानी नक्कीच आहे की ज्यामुळे पद्मसिंह पाटील हे सही सलामत सुटले. का बरं? कारण कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलं ते असंच म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेस तुम्ही आरोपी पकडले किंवा जे आरोपी तुम्ही नाव पुढं केलं त्या आरोपींचे तुम्ही सुरुवातीलाच म्हणजे अगदी प्राथमिक चौकशीमध्येच तुम्ही त्यांचे मोबाईल का बरं जप्त केले नाहीत. म्हणजे जे 3 वर्ष स्थानिक पोलिसांनी जो तपास केला त्यामध्ये भयानक हलगर्जीपणा केला असं न्यायालयानं निरीक्षणात नोंदवलं आणि त्यामुळं त्याचे CDR समोर आले नाहीत, त्यांचे मोबाईल तुम्ही जप्त केले नाहीत आणि त्यामुळं याचा जो पाया आहे, याचा जो बेस आहे तोच मुळात ठिसूळ झाला. त्यामुळं हा खटला उभा राहण्यामध्ये किंवा आरोपींना शिक्षा सुनावण्यासाठी असणारे प्रबळ पुरावेच पोलिसांजवळ नव्हते.
मात्र सीबीआयनं हे प्रकरण रेटलं ते खास म्हणजे पारसमल जैन ज्यानं माफीचा साक्षीदार केलं, पण त्यानं हे कलटी मारले. सुरुवातीला आपल्याला क्राईम ब्रांचच्या लोकांनी झोडपलं, मारलं, त्यामुळे आपण कबुली जबाब दिला आणि नंतर कोर्टामध्ये त्यांचा कबुली जबाब हा वेगळाच होता. म्हणजेच जो माफीचा साक्षीदार होता तो सतत आपले जबाब बदलत होता, खोटेपणाने वागत होता असं मत न्यायालयानं नोंदवलंय. आणि इथेच सीबीआयचे जे प्रकरण त्यांनी उभं केलं होतं त्या सगळ्या प्रकरणाची हवा निघाली. आणि खास करून जे मत त्यांनी नोंदवलं न्यायालयानं की सुरुवातीच्या काळामध्ये याचा तपास व्यवस्थित झाला नाही, म्हणजेच काय या 2-3 वर्षामध्ये सगळे पुरावे नष्ट झाले. अर्थात त्या ठिकाणी नेमकी पवनराजे यांची हत्या कोणी केले हे अजूनही कुणालाही माहिती नाही. आपण जे म्हणतोय ते जे कोर्टानं सांगितलं त्याच्या आधारावर आपण म्हणतोय की स्थानिक पोलिसांनी 2-3 वर्षामध्ये सगळे पुरावे म्हणजे त्यांनी ते गोळाच केले नाही, त्यामुळे केस वीक झाली. आणि नंतर सीबीआयने फक्त माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर केस हा खटला उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या साक्षीदारानं सारखं आपलं मत जबाब त्या ठिकाणी बदलता ठेवला. आणि या सगळ्यामुळं या सर्व जे काय समोर आलेले पुरावे आहेत त्याच्या आधारे आपण जे 7-8 आरोपी आहेत त्यांना शिक्षा सुनावू शकत नाहीत, कारण ते तेवढे प्रबळ त्या ठिकाणी पुरावे नाहीत असं म्हणत त्यांना सुटका दिली. आणि त्यामुळे कुठंतरी 2009 ते 2014 हे 5 वर्ष आघाडीचं सरकार होतं. केंद्र आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं आणि त्यामुळं कुठंतरी एक मोठा बेनिफिट मिळाला अशी शंका निर्माण झाली आहे. तरी देखील त्या काळी पवार यांचे होल्ड केंद्रात होता आणि राज्यामध्ये होता आणि त्यामुळे त्यावेळेस पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांच्या अगदी जवळ होते. आणि त्यामुळे एक अशी चर्चा सुरू झाली की शरद पवार यांची देखील मोठी मेहरबानी होती आणि काल न्यायालयानं पद्मसिंह पाटील यांना निर्दोष मुक्त केले. बाकी या सगळ्या प्रकरणावर आपलं मत काय, कमेंट नक्की व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.